रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्यांना ईस्ट फेसिंग पाहिजे, मग सकाळचं ऊन माझ्या घरात पाहिजे, मला बाल्कनी पण पाहिजे, मोठा कार्पेट पण पाहिजे, ब्रँडेड बिल्डर पण पाहिजे, अशाच लोकांसाठी मला असं वाटतं हा एक कल्पतरूच मेन्सामध्ये 808 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो खरं तर ईस्ट फेसिंग आहे. म्हणजे सकाळचं सूर्य भगवंत तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे आणि तुम्हाला इथं खरं तर सकाळचं कोवळं ऊन घेण्यासाठी तुमची बाल्कनीचं पण प्रावधान ऑलरेडी आहे. आणि जर व्ह्यू वाईज विचार केला तर तुम्हाला समोर लोढाची बिल्डिंग म्हणा किंवा अदरवाईज जर मध्ये बघितलं तर खाडी वगैरे म्हणा किंवा हे हिरवळ जरा थोडी जी पाहिजे तुम्हाला दिसणार आहे. ह्या अशा पद्धतीचा व्ह्यू असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे आणि ह्याच्यात तुम्हाला पोडियमची एक कार पार्किंग मिळणार आहे. हा जो फ्लॅट आहे अनयूज अनटच कोरा बिलकुल टकाटक असणारा असा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही बघितलं कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये तर 20 एकरचं नमो सेंट्रल पार्क नावाचं गार्डन झालेलं आहे, तेही ऑलरेडी याच्यामध्ये बनवलेलं आहे. आणि विथ ह्या कॉम्प्लेक्स वाईज जरी विचार केला तर ह्या बिल्डिंगचं पण स्विमिंग पूल, क्लब, जिम ह्या त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या वेगळ्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत. मेंटेनन्स संदर्भातला जर विचार केला तर साधारणतः 9,000 रुपये ह्याचं मेंटेनन्स आहे. आत्ता सध्या मालकाने हे सगळं भरलेलं आहे, परंतु जर समजा भविष्यातला जर विचार केला तर साधारणतः 9,000 रुपये तुम्हाला मेंटेनन्सही जाणार आहे. इथे बिल्डरची ट्रान्सफरचं चार्जेस लागतात आणि त्याच पद्धतीनं हा अनयूज अनटच असणार हा फ्लॅट असणार आहे. आणि हा जर फ्लॅटचं तुम्ही बघितलं तर हे तुमचं ईस्ट आहे, त्याच्या ह्या साईडला आपण जर गेलो तर हे वेस्ट असणार आहे. म्हणजे तुमची हवा जी आहे ती इकडनं येणार आहे. आणि शेजारी जर बघितलं तर 3 BHKचा फ्लॅट आहे आणि समोर 2 फ्लॅट अधिक हे 2 फ्लॅट आणि अशा पद्धतीची हे तुमचं घरामध्ये असणारी खरं तर एंट्री असेल. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये इन करणार आहोत त्यावेळेला इनच्या वेळेला तुम्हाला ईस्ट आहे, बाहेर जाताना वेस्ट आहे. आणि मग ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी एक खिडकी दिलेली आहे. ही खिडकी जर आपण ओपन ठेवली तर पूर्णपणे हवा तुम्ही तुमच्या ह्या हॉलमध्ये मस्तपैकी येते. आणि हा तुमचा मोठा प्रशस्त आणि जर खिडक्या बघितल्या तर तुमच्या टॉप टू बॉटम वरतीपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीची खिडकी असणार आहे, जी स्लायडिंग विंडो असणार आहे. आणि इथे तुमचं हे बाल्कनी तुम्हाला जी दाखवली ती बाल्कनीचं तुम्हाला इथे प्रॉपर वापरात येण्याची अशा पद्धतीची ही बाल्कनी मिळेल. गॅसची पाईपलाईन तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी गॅसची पाईपलाईन पण ह्या घरामध्ये ऑलरेडी ह्या कॉम्प्लेक्समध्ये आलेली आहे. अशा पद्धतीचा याचा हॉल असणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता ओनरने फॅन म्हणा हे सगळ्या त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही इकडे आला तर तुम्हाला ह्या साईडला एक मस्त सुंदर असं किचन मिळू शकतं, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन. हे नवं कोरं किचन आहे. आणि अशा पद्धतीनं गॅसची पाईपलाईन म्हणा, चिमणी म्हणा, हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळते वरती. हे ओनर खरं स्वतः राहायला येणार होते, पण नंतर टाईमली त्यांनीच ठरवलं की नाही आपल्याला मोठ्यामध्ये जायचं, याच्यामध्ये त्यांना अजून याच्यापेक्षा मोठं घर पाहिजे, त्यासाठी त्यांनी ते यायचा प्लॅन चेंज केला. आणि नंतर तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला इथे हे वेगळी बाल्कनी आहे, जिथे तुम्ही कपडे सुकवायला, कपडे धुवायला, मशीन सगळं लावण्याचं प्रॉपर प्रावधान ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीची ड्राय बाल्कनी तुम्हाला इकडे मिळते. ड्राय बाल्कनीच्या नंतर जर आपण समजा हा ड्राय बाल्कनीचा दरवाजा बंद केल्यानंतर तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला इथे परत सुंदर असं बेडरूम आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता प्रशस्त आणि मोठं चांगल्या पद्धतीचं आहे. आणि नंतर परत सकाळचं ऊन आहे हे तुमच्या घरामध्ये येणार. हे जे मालक आहे ह्या मालकाने ऑलरेडी हे सेफ्टीचं जे जाळ्या वगैरे पण सगळ्या लावून ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे म्हणलं आता हा आपल्याला सेल करून टाकू आपण. आणि त्याच्यानंतर ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला मिळतं, जे हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे. आणि याच्या बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जाणार आहोत तर शेवटच्या बेडरूमकडे गेल्यानंतर तुम्हाला एवढा मोठा स्पेस मिळतो. आणि त्याच्यानंतर इथं परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट, चांगलं मोठं प्रशस्त जागवाचं फिटिंग असलेलं सुसज्ज असं नवं कोरं बाथरूमही तुम्हाला इकडे मिळतं. वायरिंगचं वगैरे हे सगळं काम बघा चालू केलेलं होतं, पण मालकाचं ठरलं की बाबा आता आपल्याला काय राहिलं, इथे यायचं नाही. त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथे परत एक बेडरूमची बेडरूम बघू शकता, किती मोठा आणि किती प्रशस्त असं बेडरूम आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कपाटासाठी किती मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा पण उपलब्ध आहे. आणि नंतर जेव्हा ह्या साईडला बघू शकता बेडरूमला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी चांगल्या पद्धतीची हवा यावी त्यासाठी मालकाला इथे एक खिडकी पण दिलेली आहे. आणि या खिडकीला पण त्यांनी सेफ्टी जाळ्या वगैरे लावून घेतलेले आहेत, वायर. त्याच्यानंतर इकडे जर आला तर इथे पण परत मोठं असं चांगल्या पद्धतशीर बाल्कनी बेडरूम आहे. आणि इकडे परत सेफ्टी डोअरसहित तुमची ही विंडो असणार आहे. आणि समोर जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे तुमच्या आतमध्ये. इथे पण तुम्हाला सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येणार. आणि तुमच्या घरामधनं जर खाली बघायचा प्रयत्न आपण केला तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तुमचं स्वतःचं जे बनवलं गेलेलं आहे, अधिक ते खाली काळी जे पोर्डियम आहे त्या अशा पद्धतीत तुम्हाला हा जो फ्लॅट आहे, हा तशी बिल्डिंग जर बघितली तर 25-28 माळ्याची बिल्डिंग आहे. पण आपला हा जो फ्लोर आहे तसा बघितलं तर लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, कारण की इथे 4 माळ्याचं पार्किंग आणि त्याच्यावरती मग फ्लॅट चालू होत्या. त्या पद्धतीनं बघितलं तर मग तसं वरतीच होतं. तर हा लोअर फ्लोअरलाच फ्लॅट आहे, खूप हायर फ्लोअरला नाही आहे. तर हे जे मालक आहेत ह्या मालकाने सध्या आपल्याला सांगताना 1,69,00,000 रुपीज
ह्याची किंमत ठेवलेली पोडियम कार पार्किंग सहित. याच्यात बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ऑलरेडी आलेल्या आहेत. आणि जर समजा आपलं ठरलं बाबा आपलं हे व्यवहार करायचं, तर आपलं पेमेंट कसं आहे काय त्या सगळ्या गोष्टींवरती बसून परत चर्चा करून त्यात निगोशिएशनचा पार्ट मात्र नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे आम्ही नवीन जुने आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रोज तुम्हाला घरं दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचं मत वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी जुळतील असं नक्कीच नाही होऊ शकत. त्यातनं पण मी माझ्या जुळवण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या कर्मावरती चांगला विश्वास करतो. काम करताना मी चांगलं काम करून द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्यातनं पण माझ्या काही चुका होत असतील तर मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून माफी मागतो. असेच आमचे घरं बघत राहा. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा आणि लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून एक माणूस काम करतो आहे त्या माणसाच्या कामाचं कुठेतरी क्लॅपिंग केल्यासारखं होईल, जेणेकरून त्या माणसाचा उत्साह वाढेल. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तो थांबतो. रामकृष्ण हरी.